मुंबईमध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहेत ते अंबानी आणि ठाण्यामध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे ती सुनील दादांची जिलेबी। जिलेबीचा आकार गोल आहे, तसाच हा विषय खूप खोल आहे, कारण की जिलेबी एवढी बेस्ट मिळते ह्यांच्याकडे ना की सणासुदीला, कार्यक्रमाला, सुखामध्ये ह्यांची जिलेबीच खाल्ली जाते। आणि जिलेबी इतकी कुरकुरीत ना की तुम्ही एकदा खाल आणि प्रेमातच पडाल। तर ही जिलेबी कशी बनते तर चला बघूया। दादांनी घेतली आहे भली मोठी कढई, त्यामध्ये घेतलेलं आहे भरमसाठ तेल। एका कॉटनच्या कपड्यामध्ये दादांनी जिलेबीचं बॅटर बांधलेलं आहे आणि गोल गोल आकारामध्ये एका लाईनीत जिलेबी तेलामध्ये सोडली जात आहे। तुम्ही बघितलात किती भारी दिसते ती जिलेबी। ह्यांच्याकडे ऑरेंज कलरची तुम्हाला जिलेबी मिळणार आहे। त्यांच्या स्टॉलला 10 वर्ष झाली आहे। 10 वर्षापासून ठाण्यातली लोक तर त्यांच्या हातची जिलेबी खातातच, पण ठाण्याबाहेरची लोकही त्यांच्या हातची जिलेबी खायला लांबून लांबून त्यांच्या स्टॉलला येतात। आणि खरं सांगते एवढी बेस्ट जिलेबी तुम्हाला ठाण्यात कुठेच मिळणार नाही, ती पण एकदम रिझनेबल रेट मध्ये। पण बाहेर कुठे जिलेबी विकत घेतो तिथे आपल्याला जिलेबी एकदम बारीक मिळते आणि एकदम गोड असते, पण ह्यांच्याकडे जर तुम्ही जिलेबी खाल ना तर तुम्हाला आकाराने मोठी आणि चवीला बेस्ट अशी जिलेबी इथे तुम्हाला मिळणार आहे। एवढ्या मोठ्या कढईमध्ये जिलेबींना तरंगताना बघून माझ्या तोंडाला तर पाणी सुटलेलं आहे आणि माझी आतुरता वाढलेली आहे। इथे आता आपली आतुरता संपणार आहे, पण त्याच्यासाठी अजून थोडा धीर धरावा लागणार आहे। ती जिलेबी दोन्ही साईडने तळून घेतलेली आहे आणि बघितला ती एकावर एक अशी जिलेबी रचलेली आहे, जेणेकरून उचलताना एकदम इझी वे मध्ये उचलता यावी म्हणून। जबरदस्त अशी गरमागरम जिलेबी आपली इथे तळून झालेली आहे आणि दादांनी चिमट्याच्या साह्याने जिलेबी उचलून ती सरळ साखरेच्या पाकात सोडलेली आहे। आता आपली इथे आतुरता तर संपलेली आहे, पण साखरेच्या पाकामध्ये ती 5 मिनिटं तरी बुडवून ठेवावी लागते, जेणेकरून आतपर्यंत तिला साखरेचा पाक लागावा आणि गोडपणा वाढावा म्हणून। आणि हीच तर खरी गंमत आहे। ही जिलेबी जितकी कुरकुरीत लागते ना, इतकी कुरकुरीत जिलेबी तुम्हाला ठाण्यामध्ये कुठेच मिळणार नाही। लग्न, साखरपुडा, वाढदिवस, समारंभ किंवा मुंज या सगळ्यांची दादा ऑर्डरही घेतात आणि ऑर्डर नुसार ते जिलेबीही बनवतात। पण जिलेबी बरोबर त्यांच्याकडे तुम्हाला मिळणार आहेत तर गुलाबजामुन सुद्धा। त्यांच्याकडे एवढे जबरदस्त गुलाबजामुन मिळतात ना की त्याच्या फर्स्ट बाईट मध्ये तुमच्या मनामध्ये झापूक झुपूक व्हायला चालू होणार आहे। अशाच भन्नाट कुरकुरीत जिलेबीचा जर तुम्हाला आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की ठाणे वेस्टला ज्ञानेश्वर नगर येथील प्रगती हॉस्पिटल जवळ दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि दादांच्या हातची स्पेशल जिलेबी नक्की तुम्ही टेस्ट करा। माझी आतुरता इथे संपलेली आहे आणि माझ्या हातात आलेली आहे जिलेबीची प्लेट। एवढी भारी जिलेबी बघून आता मी जिलेबीवर तुटून पडले आणि पहिल्या बाईट मध्ये माझा आनंद गगनात मावत नव्हता, एवढी बेस्ट फिलिंग होती। तर अशीच भारी जिलेबी जर तुम्हाला टेस्ट करायची असेल तर वाट कसली बघताय, लवकरात लवकर